अं, जय भीम, नमो बुद्धाय. तर बंधू भगिनींनो, आज आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आपल्या बाबांची आज जयंती आहे. तर आज त्या खुशीमध्ये मी पनीर टिक्का बनवणार आहे. तर त्यासाठी मी साहित्य घेतलेले तुम्हाला दाखवत आहे. हे 2 टॅमॅटो मी उकडून घेतलेले आहे, त्याची प्युरी करणार आहे. त्याच्यानंतर हे 10-12 काजू घेतलेले आहेत, कारण आपण थोडे त्यात काजू वाटून टाकले ना तर पनीर टिक्क्याला आणखीन चव येते. आणि ही थोडीशी 1 चमचा मलाई आहे. त्यानंतर हा सुहानाचा मसाला आहे, तो वापरते मी, पण तो थोडा कमी तिखट असतो, म्हणून मी हे लाल तिखट हे घालणार आहे थोडंसं. त्याच्यानंतर मी हे भिजवलेले काजू घालणार आहे. 1 ते 2 चमचे आपण आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत. आणि अर्धा कप दूध घेतलेला आहे, तो मसाला मिक्स करण्यासाठी अर्धा कप दूध घेतलेला आहे. आणि हे पाव किलो पनीर आहे, त्याचे मीडियम साईजचे आपण तुकडे केलेले आहेत. परी परी ह्याची प्युरी करून दे बाबू मला. हो 2 मिनिटं तर तेच कर. नाही आता प्युरी नको का बनवायला, दे पटकन प्युरी बनवून मला त्याची. आणि त्याच्यामध्ये टाकानी बारीक वाटते. तर सर्वात प्रथम आपण तेल घालणार आहोत कढईमध्ये. पण तो व्हिडिओ मध्ये टाकते, परी बिरी बोलतेस तू. परी आज कावळा ओरडतोय ग. व्हिडिओ पॉज करून बोल ना ग बाई, माझं नाव नको फेमस करू. त्यांना थोडी माहिती आहे तू परी आहेस ते वाट पटकन. आता हे मिश्रण मी मिक्स करून घेते. अर्धा कप दूध घेतलेलं आहे. मिक्सरचं भांडं कुठे ठेवलेलं आहे? आता भांडच दिलं ना तुला, टॅमॅटो घालून काजू घालून. कुठे दिलेलं आहे? जरा शोधशील का बाळा, शोधण्याचे प्रयास घे थोडे. मान्य आहे तू लाडू आहेस, तू आराम करायला येतेस माहेरी, पण थोडे तर कष्ट घेतलेच पाहिजे ना. कारण माझ्या बोटाला लागलंय म्हणून, नाहीतर मी तुला कशाला सांगितलं असतं. हेच आहे का ते सांग. हां व्यवस्थित लाव. आणि बारीक रबर नाही आहे, आरू नका कोणी काढून टाकलाय तो. हे कर बारीक एकदम कर छान. अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे. झालं का ग बारीक एकदम? जा ना साडी घालून, साडी घालून जा छान. मग काय आज एन्जॉय करायचा. आपल्या बाबांची जयंती आहे आज मस्तपैकी. मग बाबाच आहेत आपले, ते बाबासाहेब लाडके, त्यांच्यामुळे आज आहोत आपण. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण घालणार आहोत काजू आणि टॅमॅटो. चांगलं हलवून घ्यायचं. तेल चांगलं उकळलेलं होतं. माझ्या उजा वहिनीला माझा पनीर टिक्का फार आवडतो. टॅमॅटोनं चांगला परतवून घ्यायचा. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं लाल तिखट, कारण हे जरा तिखट कमी असतं सुहानाचा मसाला, आणि आपल्याला तिखट जरा जास्त लागतं, म्हणून आपण थोडं वरून लाल तिखट घालायचं. हे पहा, आणि कलरही खूप छान येतो मग त्याला, पनीरला.
काजू आपण याच्यामध्ये वाटून घातल्यामुळे फार टेस्टी होतो पनीर टिक्का आपला. आता आपण घालणार आहोत हे सुहाणाचा मसाला. मसाले चांगले परतवून घेतले ना त्याला वास येत नाही, खूप छान कच्चा कच्चा असा वास येत नाही त्याला. पूर्ण आपण मसाला घालणार आहोत सुहाणाचा. स्मेल तर खूपच छान येत आहे मित्रमैत्रिणींनो. मस्त मी एकजीव करून घ्यायचं हे मिश्रण. जेवढं आपण छान परतवू ना, म्हणजे नॉनव्हेज असू दे, पनीर टिक्का असू दे, नाहीतर कोणतीही भाजी असू दे, कोणत्याही भाजीचा जो मसाला जो असतो ना तो छान परतवून घेतला ना तेलामध्ये, खूप छान टेस्टही छान येते आणि ग्रेव्हीला कलरही छान येतो आणि कटही छान येतो. हे पहा मित्रमैत्रिणींनो, आता मी भिजवलेले काजू घालते. मला आवडतात म्हणून मी काजू पण घालते. ओले काजू असतील तर उत्तमच, पण माझ्याकडे ओले काजू नव्हते म्हणून हे मी थोडे भिजवून घेतलेले आहेत काजू. हे पहा, हे पण आपण मस्त असे मिक्स करून घ्यायचे. बापरे, मी तर आज फारच खुश आहे. सकाळी उठल्यापासून माझे कामच चालू आहेत. मित्रमैत्रिणी, इतका छान वास येत आहे काय सांगू तुम्हाला. आता आपण त्यामध्ये पनीर घालणार आहोत. पनीरही आज मला इतकं छान मिळालेलं आहे, एकदम फ्रेश आहे पनीर. इथे आमच्या घराच्या जवळच दुधाची डेअरी आहे. खूप छान तिथे दूधही छान मिळतं. पनीर, आमरस, आम्रखंड, श्रीखंड, त्याच्यानंतर खरवस. पाटील म्हणून आहेत आमच्या कॉलनीतच आहे त्यांची डेअरी. छान असतात पदार्थ त्यांच्या इथले. तर पहा मित्रांनो, आपलं पनीर टिक्का किती छान दिसत आहे. तुम्ही या पद्धतीने करून बघा, खूपच छान होतो. तर यामध्ये याला आपण जरा हलवणार आहोत. आता हे जरा आपण परतवून घेऊया छान. सकाळी जरा मी घसरून पडले घरामध्ये. काय झालं म्हणजे सकाळी उठले होते आणि टाकीचा नळ चालू केला आणि बंद करायचा राहूनच गेला. कामामध्ये होते. ती टाकी झाली ओव्हरफ्लो, घरामध्ये पाणीच पाणी झालं. आणि त्याच्यानंतर मग काय, अरुणा काकूंनी आमच्या सर्व घातलेला, माझ्या लक्षात नव्हतं. मी सहज नेहमीप्रमाणे चालायला गेले, पाय घसरला आणि पडले. असं आहे मित्रांनो, काय करणार सांगा. जन्माला आलोय म्हणजे पडणं झडणं लाईफमध्ये आलंच. त्याचा बाऊ न करता आपण पुढे पुढे जात राहायचं, आनंदाने जीवन जगायचं. माणसाला आयुष्य काय पुन्हा पुन्हा नाही आहे. त्यामुळे जे काही आहे ते
आनंदाने जगायचं आयुष्य. बरोबर आहे ना मैत्रिणींनो? थोडंसं पाणी घालते मित्राने आपण. माझ्याकडे स्टँड नाही आहे, त्याच्यामुळे एका हाताने मी कॅमेरा पकडते आणि एका हाताने रेसिपीज करते. बघू घेईन हळूहळू. तुम्ही मला सपोर्ट करा पुढे यायला. सर्व गोष्टी मनासारख्या होतील माझ्या. फक्त तुमची कंपनी हवी, कॉपरेशन हवं. माझ्या रेसिपी बघत जा, माझ्या रेसिपींना लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा, बेल आयकॉनला प्रेस करत जा. आणि जर माझ्या रेसिपी आवडल्या तरच, मी काही जबरदस्ती करत नाही बंधू भगिनींनो. माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा.